चला बोलूया आता एकंदरीत सामन्याकडे. विद्यमान अवस्थेमध्ये यावेळेस पाहायला मिळतं. एका बाजूने आपण पाहत आहे बाबू 11, एका बाजूने आपण पाहत आहे मलवाडा. या दोन संघादरम्यानचं बिग बॅटल यावेळेस पाहायला मिळतं. चेंडूची व्यवस्था करून द्या मैदानामध्ये विनंती करीत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहताय निबिया चेंडूचा अंतर्भाव यावेळेस पाहायला मिळतोय. जगनजी पाटील यावेळेस मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थानं पुरस्कृत केली गेली. विद्यमान सामना यावेळेस पाहायला मिळतो. एका बाजूने आपण पाहताय बाबू 11, एका बाजूने आपण पाहताय मलवाडा. या दोन संघादरम्यानचं चुरस यावेळेस जरूर पाहायला मिळतं. कालचा दिवस खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूच्या नावावरती राहिला विरू बाबरेला आपण पाहिलं काल इन ॲक्शनमध्ये डॅशिंग आणि डायनामिक खेळाडू खऱ्या अर्थानं पाहिला. कालचा दिवस ज्यानं दनानं सोडला. त्यानंतर आपण पाहिलं क्रितेश घरतला देखील ज्यांच्या माध्यमातून 5 षटकार पाहायला मिळाले. दोन्ही देखील संघांना बेस्ट ऑफ लक्स असणार आहेत. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमधून पंचांचे ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलेत. गोलंदाज यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवर सध्या पाहायला मिळतोय. अश्विनला पण पाहताय यावेळेस रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न हा जरूर केला गेला. यावेळेस यस 2 धावा खास करून परिपूर्ण पाहायला मिळत आहेत. यावेळेस आपण जर पाहिलं तर मलवाडा संघाचं खातं देखील या ठिकाणी ओपन होताना पाहायला मिळत आहे आणि मिस्टर अमर पाटीलचं देखील या ठिकाणी खातं ओपन होताना पाहायला मिळतं. गोलंदाजचा आपण पाहताय मिस्टर अश्विन राईट आर्म ओव्हर द विकेटने यावेळेस अटॅक करण्याचा जरूर प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जाईल. ऑन साईडला प्रॉपर टायमिंग यावेळेस जरूर आला आणि आपण जर पाहिलं ना तर मिस्टर बंटीच्या बॅटमधला चांगला फटका. थोडंसं आउटफील्ड त्या ठिकाणी खराब आहे, परंतु चेंडूला व्हेरी वेल चांगला स्टॉप केलं गेलं आहे. तोपर्यंत जर आपण पाहिलं तर या ठिकाणी चांगला कॉल होता मिस्टर बंटीचा आणि 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण पाहायला मिळत आहेत. दफलकच आलेख रुद्दिंगत झालाय, फ्लाय झालाय, जाऊन पोहोचलाय जवळ 4 या धावसंख्येवरती प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळतंय. खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण जर पहिलं तर चेंडूला चांगला पिचिंग खास करून करण्यात आलं होतं. चांगली लाईन आणि लेंथ, स्पेस आणि मुवमेंट चांगल्या प्रकारे पाहायला मिळते. मिस्टर आपण जर पाहिता अश्विनला खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर बिलॉंग द गुजरातचा खेळाडू खऱ्या त्यांना पाहायला मिळतोय. फ्रॉम वलसाडचा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. मिस्टर अश्विन गोलजी ट्रॅकवर सज्ज होईल. बॅटिंग स्टान्सला आपण पाहताय बंटी खेळण्याचा प्रयत्न खास करून केला होता, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी चांगला चेंडू होता. चांगली लाईन, चांगली लेंथ यावेळेस पाहायला मिळाली. मित्रांनो म्हणतात ना, जर तुमच्याकडे चांगल्या प्रकारची लेंथ असेल, चांगल्या प्रकारची लाईन असेल तर डेफिनेटली जगातील सर्वोत्तम फलंदाज जर तुमच्यासमोर आला ना तर त्याच्यासमोर तुम्ही गोलंदाजी करू शकतायत आणि ती गोलंदाजी होते मिस्टर अश्विनच्या माध्यमातून. सुपर गोलंदाजी. फलक अजून देखील स्थिर पाहायला मिळतंय. 4 या धावसंख्येवरती प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळतंय. यावेळेस बॅटची लिडिंग एज अँड टेकन. फलंदाज बाद झालाय मिस्टर बंटी शक खेळीला पूर्णविराम. तोपर्यंत ऐकू एक छोटशी 2 आणि लगेच बोलूयात सामन्याकडे. नवीन फलंदाज न्यू बॅटर्स इन यावेळेस पाहायला मिळतोय. मिस्टर आपण जर पाहिलं तर केतनला आपण पाहताय. धावफलकाचा आलेख अजून देखील संकोचित पाहायला मिळतोय. 4 या धावसंख्येवरती प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळतं. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी खऱ्या अर्थाने या स्पर्धेला पाहायला मिळते. तमाम क्रीडा रसिक मायबाबांचं आम्ही पुढे यावेळेस ऑन साईडला प्रॉपर टायमिंग सहित चेंडूला सरळ फेकून दिले, परंतु क्षेत्ररक्षक यावेळेस इंटरेस्टेड आहे. चेंडूला फील केलं गेलं व्हेरी वेल. यावेळेस झेल पाहायला मिळाला. ऑन साईडला सुंदर कॅच ठिकाणी परिपूर्ण केला. फलंदाजच्या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय.
थँक्यू सो मच डीजे. षटक क्रमांक 1 यावेळेस समाप्त अखेर झालाय आणि एका षटकाच्या समाप्त अखेरीस दफलका सालेका जाऊन पोहोचलाय जवळजवळ 4 या धावसंख्येवर. मलवाडा 2 विकेट्स यावेळेस पाहायला मिळत आहेत. गोलंदाज यावेळेस सजवताना पाहायला मिळेला यावेळेस सॉफ्ट हँड खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. या ठिकाणी एक धाव हे परिपूर्ण जरूर पाहायला मिळेल. धापल कसं आले का रुदिंगच झालाय, फ्लाय झालाय, जाऊन पोहोचलाय जवळ 5-5 या धावसंख्येवरती प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळतं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यावेळेस इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. मिस्टर आपण पाहत आहे मिस्टर मयूरला. बॅटिंग स्टान्सला आपण जर पाहिलं तर राहुल सांबर चांगला फलंदाज आहे, क्लास फलंदाज, त्याच्याकडे सातत्याने पाहिलं जातं. यावेळेस रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न खास करून जरूर केला गेला होता, परंतु यावेळेस आपण जर पाहिलं तर शेवटीची सांगता ही निर्धाव स्वरूपात पाहायला मिळत्या. चांगली गोलंदाजी, सुपअप गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळते. मिस्टर आपण जर पाहिलं ना तर मयूरच्या माध्यमातून धावफलकाचा आलेख अजून देखील स्थिर या ठिकाणी पाहायला मिळतोय 5 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर खेळण्याचा प्रयत्न. यावेळी जर फटका फसला क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही. सुंदर कॅच या ठिकाणी परिपूर्ण केलाय. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद राहुल शक खेळीला पूर्णविराम. विकेट नंबर 3 गॉन. बोलूयात सामन्याकडे. धावफलकाचा आलेख अजून देखील संकोचित पाहायला मिळतोय. 5 या धावसंख्येवरती गोलंदाज मयूर खेळण्याचा प्रयत्न खास करून ऑन साईडला कॉन्फिडंटली फटका खेळण्याचा प्रामाणिक प्रयत्न खास करून केलं गेलं होतं. मिस्टर आपण जर पाहिलं फलंदाज बॅटिंग स्टान्सला आपण पाहताय, संदेशला आपण पाहताय. गोलंदाज यावेळेस गोंदी ट्रॅकवर सजवताना पाहायला मिळतोय. मयूरला आपण पाहताय. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न हा जरूर केला. क्षेत्ररक्षक यावेळेस इंटरेस्टेड आहे. चेंडूला फील केलं जाईल, व्हेरी वेल स्टॉप केलं जाईल. तोपर्यंत या ठिकाणी जवळ एक धाव हे परिपूर्ण पाहायला मिळते. धावफलकाचा आलेख एकेरी धावसंख्येने वृद्धिंगत होईल, फ्लाय होईल, जाऊन पोहोचेल जवळ 6 या धावसंख्येवरती प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळते. गोलंदाज मयूरला आपण पाहताय इन ॲक्शनमध्ये. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, परंतु सुपर चेंडू आपण जर पाहिलं तर जवळ 2 षटकांचा खेळ या ठिकाणी परिपूर्ण झाला आहे. आणि या 2 षटकांच्या समाप्त अखेरीस धावफलकात सालेक जाऊन पोहोचलाय. मलवाडा संघ 6 या धावसंख्येवर 3 फलंदाज बाद पाहायला मिळत आहेत. अंतिम षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय. मित्रांनो आपण पाहत आहेत बाबू चषक 2025. काही कमल संयोजन, नियोजन आणि खास करून संयोजन हे पाहायला मिळत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज आपण पाहताय षटक क्रमांक अंतिम यावेळेस पाहायला मिळत आहे. आपण पाहताय मिस्टर सौरभला आपण पाहताय इन ॲक्शनमध्ये. पहिल्या चेंडू यावेळेस पाहताय, वाईड चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय. पंचांच्या संकेतामध्ये आमच्यापर्यंत हे जरूर पोहोचले गेलेत. धावफलकात साले का जाऊन पोहोचलाय. एक्स्ट्रा रन वृद्धिंगत झालाय. जवळ 7 या धावसंख्येमध्ये प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळतंय. गोलंदाज आपण पाहताय सौरभ इन ॲक्शनमध्ये. खेळण्याचा प्रयत्न अलाउंग दी कार्पेटने खेळण्याचा प्रयत्न खास करून केला गेलाय. तोपर्यंत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एक धाव हे परिपूर्ण पाहायला मिळते. धावफलकाचा हा लेख फ्लाय झालाय, वृद्धिंगत झालाय, जाऊन पोहोचलाय जवळ 8 या धावसंख्येमध्ये प्रोग्रेस कार्ड या ठिकाणी पाहायला मिळत आहे. बघा मित्रांनो, सिंगल आणि डबलला खास करून प्राधान्य दोन्ही देखील फलंदाज देत असताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचं बेसिक म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं आणि यावेळी सिंगल डबलला प्राधान्य. ऑन साईडला प्रॉपर टायमिंग यावेळी जुळून आलाय. यावेळेस आपण जर पाहिलं तर चेंडू जाईल ऑफ टू दी पार्क. षटकार 6. या ठिकाणी जर प्रणित स्पोर्ट विक्रमगड संघ उपस्थित असेल तर प्लीज रिपोर्टिंग करा, विनंती करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रणित स्पोर्ट विक्रमगड आपण या ठिकाणी अवेलेबल असाल तर प्लीज रिपोर्टिंग करा, विनंती करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. धावफलकाचा आलेख झपाट्याने वाढलाय, जाऊन पोहोचलाय जवळ 14 या धावसंख्येवरती प्रोग्रेस कार्ड पाहायला मिळतंय. अंतिम दिवस या स्पर्धेतील पाहायला मिळतोय.
खेळण्याचा प्रयत्न यस पंच आमच्याकडे वळतायत. पंचाचे दोन्ही हात एका समांतर रेषेमध्ये पाहायला मिळत आहेत. वाईड चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावफलक जाऊन पोहोचलंय जवळ जवळ 15-15 या धावसंख्येवरती प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळतं. एका बाजूने आपण मलवाडा पाहताय, एका बाजूने बाबू 11 हा संघ आपण पाहताय. यस डेट बॉल पाहायला मिळतोय. समजवी असावी. डॉट बॉल का? यस डॉट बॉल. खेळण्याचा प्रयत्न खास करून जरूर केला गेला. आपण पाहताय ऑन साईडला क्षेत्ररक्षक यावेळेस थोडंसं फंबल झालं गेलंय आणि हे फंबल खऱ्या अर्थानं देऊन गेल्या. 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण पाहायला मिळत आहेत. लफलकाचा आलेख दुहेरी धावसंख्येने वृद्धिंगत होईल, फ्लाय होईल, जाऊन पोहोचेल जवळ जवळ 18-18 या धावसंख्येमध्ये प्रोग्रेस कार्ड, या समस्वी 16 या धावसंख्येमध्ये प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळते. गोलंदाजा सौरभला आपण पाहताय. खेळण्याचा प्रयत्न ज्यावेळेस वाईडिश लॉंग ऑनला चेंडू खास करून ट्रॅव्हल झाला गेला तोपर्यंत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 1 धाव हे परिपूर्ण पाहायला मिळत्या. लफलका सालेक जाऊन पोहोचल्या जवळजवळ 17-17 या दशकामध्ये प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळतं. सिंगल डबल खास करून प्राधान्य हे दिलं जातं आहे मैदानामध्ये. यॉर्क लाईन खास करून क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हणून ज्या चेंडूकडे पाहिलं जातं ना आणि त्या चेंडू सांगता या ठिकाणी पाहायला मिळत्या. जीवाची आकांता केली गेली मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 3 षटकांचा खेळ परिपूर्ण झाला आहे आणि या 3 षटकांच्या समाप्त अखेरीस लफलकाचा आलेख जाऊन पोहोचला आहे जवळ जवळ 19 या धावसंख्येवर. विक्रमगड प्रणित स्पोर्ट्स संघ आपण अवेलेबल असाल तर प्लीज रिपोर्टिंग करा. विनंती करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रणित स्पोर्ट विक्रमगड आपण जर अवेलेबल असाल तर प्लीज रिपोर्टिंग करा. नाण्याची आपण एक बाजू पडताळून पाहिली, आता नाण्याची आपण दुसरी बाजू पडताळून पाहूयात. समोर लक्ष आहे जवळ जवळ 20 या धावसंख्येचं लक्ष हे समोर पाहायला मिळतं. विनंती करत आहोत मलवाडा संघ आपण लगेचच क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना हे सजवून घ्यायची आहे. समोर लक्ष आहे 20-20 या धावसंख्येचं लक्ष हे समोर पाहायला मिळतंय. आज रविवार सुट्टीचा दिवस खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी देखील या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळत्या. तमाम क्रीडा रसिक मायबापांचा आम्ही पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून या कार्यकारिणीच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करीत आहात. मित्रांनो तुम्ही पाहत आहात बाबू चषक 2025 क्रिकेटचा महाथरार, महासंग्राम, महाकुंभ, महामेळावा खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय मैदानामध्ये. समोर लक्ष आहे जवळजवळ 20-20 या धावसंख्येचं लक्ष हे समोर पाहायला मिळतं. चला बोलूयात लाईव्ह ॲक्शनमध्ये. विद्यमान सामना विद्यमान अवस्थेमध्ये यावेळेस पाहायला मिळतोय. बाबू 11 एका बाजूने आपण पाहता मलवाडा या दोन संघादरम्यानचं चुरस या ठिकाणी पाहायला मिळतंय. समोर लक्ष आहे 20-20 या दशकाचं लक्ष हे समोर पाहायला मिळतंय. लोअर स्कोरिंगचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. येणारे 18 चेंडू आहेत आणि विजयाकरिता 20 धावा हे सामन्याचं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. सामना जिंकायचा असेल ना खऱ्या अर्थानं मलवाडा संघाला तर अधूनमधून डॉट्स चेंडू काढणं फार आवश्यक आहे, अधूनमधून विकेट्स काढणं फार आवश्यक आहे. सामना जिंकायचा असेल हे डावपेच आखावे लागतील मैदानामध्ये. बॅटिंग स्टान्सला आपण पाहत आहे एका टेनिस क्रिकेट विश्वातील मोठं नाव राकेश प्रभूला आपण पाहत आहे. नॉट टॅकिंग एंडला आपण पाहत आहे
निहिल किनीला आपण पाहताय दोन देखणे ब्रांड यावेळेस पाहायला मिळत आहेत मैदानामध्ये. गोलंदाज यावेळेस सजवताना पाहायला मिळतोय. ऑन साईडला प्रॉपर टायमिंग सहित आपण जर पाहिलं तर यावेळेस आपण पाहू शकतायत राकेश प्रभू ब्रांडचा हा ब्रँडेड षटकार 6. बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक जर 3 षटकार खेचले गेले तर राकेश प्रभू यांना खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं ना तर जगनजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 1001 रुपयांचं कॅश प्राईज हे पाहायला मिळतं. ऑन साईडला पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर सुंदर फटका सुपर टायमिंग बॅक टू बॅक 2 षटकार 1 षटकार आणि 1000 रुपये राकेश प्रभू इन मध्ये पाहायला मिळतं. एक विध्वंसक फलंदाज आहे, एक आक्रमक फलंदाज आहे ज्यांच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे आणि ती फलंदाजी पाहायला मिळते. मी गुणवत्ता सिद्ध करणार त्यांच्यामध्ये असलेली जिद्द शिकाटी आणि आत्मविश्वास यांच्या स्वबलावर त्यांनी अनेक मैदानं गाजवलेली आहेत आणि यावेळेस राकेश प्रभू पाहायला मिळत आहेत. सुपअप 2 चेंडू खास करून बॅक टू बॅक 2 षटकार आल्यानंतर खऱ्या अर्थानं कमबॅक करणं गरजेचं होतं आणि यावेळेस ते कमबॅक केलंय. गोलंदाज आपण पाहताय मिस्टर अनिकेत दफलकत साले का झपाट्याने वाढलाय, फ्लाय झालाय, जाऊन पोहोचले जवळजवळ 12 या धावसंख्येवर. अजून देखील 8 धावांचं लक्ष हे समोर पाहायला मिळतंय. फुलटॉस स्वरूपातील चेंडू आहे इंटू द गॅपमध्ये चेंडू थांबणार नाहीये परंतु यावेळेस प्रोटेक्शन आहे चेंडूला फेल केलं जाईल, व्हेरी वेला स्टॉप केलं जाईल. तोपर्यंत या ठिकाणी जर आपण पाहिलं तर धावफलक एकेर धावसंख्येने फ्लाय होईल, जाऊन पोहोचेल जवळजवळ 13 या धावसंख्येवर प्रोग्रेस कार्ड पाहायला मिळतंय. निहिलला आपण पाहताय बॅटिंग स्टान्सला राकेश प्रभू ज्यांच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 2 षटकार या ठिकाणी पाहायला मिळाले. गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेस स्पेअर कट करण्याचा प्रयत्न परंतु यावेळेस सुंदर देखना झेला परिपूर्ण केलाय. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद झालाय. आपण जर पाहिलं तर निहिलच्या खेळीला यावेळेस पूर्णविराम. फलंदाज बाद गॉन. षटक क्रमांक आपण पाहताय एक प्रगतीपथावर आहे. येणारा अजून देखील एक चेंडू या ठिकाणी शेष पाहायला मिळतोय. धावफलक अजून देखील स्थिर 13 या दशेमध्ये प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळतंय. गोलंदाज या ठिकाणी सजवताना पाहायला मिळेल मिस्टर अनिकेतला आपण पाहताय. नवीन फलंदाज बॅटर्स इन यावेळेस आपण करणला पाहताय. विद्यमान सामना एका बाजूने बाबू 11 आपण पाहताय, एका बाजूने आपण पाहताय मलवाडा. या दोन संघादरम्यानचं बिग बॅटल या ठिकाणी जरूर पाहायला मिळतं. खेळण्याचा प्रयत्न परंतु यावेळेस आपण जर पाहिलं तर यस वाईड चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. पंचांचे संकेत आमच्यापर्यंत पोहोचलेत. फलकाचा आलेख एक्स्ट्रा रन रुधिंगत होईल, फ्लाय होईल, जाऊन पोहोचलाय जवळजवळ 14 या धावसंख्येवर प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळतंय. अजून देखील 6 धावांचं लक्ष हे टार्गेट समोर पाहायला मिळतंय. गोलंदाज आपण पाहताय मिस्टर अनिकेत. खेळण्याचा प्रयत्न आपण जर पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू खास करून ट्रॅव्हल झाला गेलाय आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं चेंडू थांबणार नाही आहे. प्रोटेक्शन आहे त्या साईडला आणि यावेळेस पंचाचे संकेत आमच्यापर्यंत पोहोचले गेले. 4 धावा या 4 धावसंख्येने धावफलकाचा आलेख रुधिंगत झालाय, फ्लाय झालाय, जाऊन पोहोचलाय जवळजवळ 18-18 या धावसंख्येवर. एंड ऑफ दी व्हेरी फर्स्ट ओव्हर. एका षटकाचा खेळ या ठिकाणी परिपूर्ण झालाय आणि एका षटकाच्या समाप्त अखेरीस धावफलकाचा आलेख जाऊन पोहोचलाय जवळजवळ 18 या धावसंख्येवर. अजून देखील 2 धावेचं लक्ष समोर पाहायला मिळतंय. राकेश प्रभू टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव या ठिकाणी पाहायला मिळतंय. गोलंदाज या ठिकाणी सजवताना पाहायला मिळेल. केतनला आपण पाहताय 2 धावांचं लक्ष समोर पाहायला मिळतंय. धावफलकाचा आलेख 18 या धावसंख्येवर. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन खास करून केले गेले होतं. हे चातुर्य हे चाणाक्ष खऱ्या अर्थानं दाखवावं लागेल मैदानामध्ये. तुम्हाला जर चौकार आणि षटकारांपासून वाचायचं असेल आणि ते गोलंदाजी होते. गोलंदाज आपण पाहताय मिस्टर केतनला. पहिला चेंडू यावेळेस निर्धार स्वरूपात पाहायला मिळतोय. 11 चेंडू आणि विजयाकरिता 2 धावांचं समीकरण हे पाहायला मिळतंय.
यावेळेस अलाउन द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. या ठिकाणी एक धाव हे परिपूर्ण पाहायला मिळते. फलकाचा आलेख एखाद्या धावसंख्येने वृद्धिंग झालाय, फ्लाय झालाय, जवळ पोहोचलाय जवळ 19. या धावसंख्येवर प्रोग्रेस कार्ड हे पाहायला मिळतंय. एका धावेची गरज या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज या ठिकाणी सज्ज होईल. केतनला आपण पाहताय. यावेळेस आपण जर पाहिलं ना तर महेंद्रसिंग धोनी कॉपी बुक स्टाईलनं सामन्याला फिनिश केलंय. कॉंग्रॅच्युलेशन्स बाबू 11. व्हेरी हार्ड लक्स असेल